पोल्युशन, धावपळ, दगदग ह्या आयुष्याला वैतागून मी पडली बाहेर नैसर्गिक खेळ खेळायला. ते म्हणजे कायाकिंग. माहित असत ना तुमका. ग्रीन फ्लॅग मुलगा शोधण्यापेक्षा अख्खा ग्रीन फॉरेस्ट हा माझाच आहे, कारण मी कोकणची आहे, म्हणून म्हटलं फिरूनच यावं. तर चला, या पर्वाच्या जिलाक माहित नाही मग पिऊ घेता, पण ठीक आहे. सेफ्टी आणि गाईडलाईन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा आहे रोहन परब. याने मला अख्खी कायाकिंग एक्सप्लेन केली की बोट चालवायची कशी. तुम्ही पण बघून घ्या. आणि सपोज बोट तुम्हाला थांबवायची वगैरे असेल तर पॅडल असा रिव्हर्स करायचा आणि उलट्या दिशेने पाणी पुढे ढकलायचं, मग तुमची बोट थांबेल व रिव्हर्स पण होईल. अशा प्रकारे बोट चालवायची असते. छान समजून घेतलं, पण एक गोष्ट कळली, बोट चालवताना एकच नाही तर दोन्ही पेडल. त्याचप्रमाणे आयुष्यातही दोन्ही पेडल इम्पॉर्टंट असतात. पण आपण एकट्याचे सुद्धा शिव बरे, कारण त्याच निमित्ताने आपल्याला मी टाइम भेटतो, स्वतःकडे बघायला वेळ भेटतो. ही छानशी स्माइल तुम्हाला बघायला भेटेल काय? जर तुम्हालाही एन्जॉय करायचं असेल बोटीतून, तर नक्की खवणे कायाकिंग इथे रोहन परब यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देते. अपॉइंटमेंट बुक करा आणि मस्तपैकी फिरायला जा. थोडं स्वतःसाठी जगा. खूप कमवाल पण स्वतःसाठी नाही जगाल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये, कारण एकच आयुष्य आहे, हो की नाही? बाकी देवा काळजी घ्या. लव्ह यू गाईज. थँक्स. मी लेटर.